नमस्कार. जरा साईडवर्ड स्ट्रेच त्याच्यामध्ये पण गुडघ्यासाठी ती आसनं चांगली राहतील. व्हेरिकोज वेन्स, पायाला जी पोटऱ्यांना किंवा तळव्याला जरा सूज राहते, अँकल जॉईंटला सूज राहते, त्यासाठी पण अभ्यास म्हणून काही दोन्ही कुशीवरती झोपून आपण अभ्यास पाहणार आहोत, जे गुडघ्यासाठी पण चांगलं राहणार. मेन पूर्ण पाय जांघेपासून पायाच्या बोटांपर्यंत, तर तो आपण अभ्यास जरा पाहतो. अगदी सोपीच काही आसनं दाखवणार आहे. तर हे अशा प्रकारे एका कुशीवर तुम्ही झोपलात, थोडंसं डोक्याला रेस्ट. पण समजा आपला रिस्ट जॉईंटमध्ये जरा वीकनेस असेल तर बस हे असं पण तुम्ही झोपू शकता आणि अभ्यास करू शकता. खालचा पाय हलकासा गुडघ्यात दुमडलेला, वरचा पाय 30 ते 90 डिग्री. हाताची आणि पायाची हालचाल दोन्ही आपण करत आहोत. हात आणि पाय जरा हालचालीमध्ये करत आहोत. 7 ते 8 वेळा करायचं. आपल्या क्षमतेनुसार सावकाश केलं तरीही चालेल. आणि आता वरती पकडून ठेवायचं आहे. पायाचा अंगठा हाताच्या बोटाने पकडून ठेवायचा. गुडघ्यात पाय सरळ ठेवायचा. गुडघ्यात पाय सरळ राहत नसेल, पण पाय गुडघ्यात तर सरळ पाहिजे. आणि जर आपण पकडू शकत नाही आहोत हाताचा म्हणजे पायाचा अंगठा, तर पोटऱ्यांवरती हात ठेवत गुडघ्यात पाय सरळ, हा अशा प्रकारे पण अभ्यास करू शकतो. महत्त्वाचं, पोटऱ्यांचं जे सर्क्युलेशन छान राहील. अशुद्ध रक्त सहजपणे हृदयाकडे येतं. जसं आपण हा पाय थोडा गुडघ्यात दुमडून ठेवतो ना खालचा पाय, तर सहजपणे तुमचा पाय काटकोन म्हणजे गुडघ्यात सरळ राहील आणि पायाचा अंगठा तुम्ही पकडू शकाल. पण सुरुवातीला जरासं स्नायूंमध्ये लवचिकता नसते, थोडा ताठरपणा असतो. तर जसं मी सांगितलं तसं बस पोटऱ्यांवरती हात ठेवून पाय गुडघ्यात सरळ, हा पण अभ्यास आपण करू शकतो. हातासाठी पण अभ्यास होतो आहे ऑटोमॅटिकली. हा एक अभ्यास आपण पाहतो एका कुशीवर झोपून. दुसरा एक अभ्यास बघत आहोत. परत लो बॅक एक कमरेसाठी म्हणूनच पाहत आहोत. तर वरच्या हाताचा सपोर्ट ठेवायचा आहे. वरचा पाय सरळ साधारण 30 ते 40 डिग्री उचलायचा आहे. हनुवटी जमिनीवर आणि पाय पाठी घ्यायचे. अर्ध शलभासन म्हणतात त्याला. कुशीवर झोपून शलभासनचा अभ्यास करत आहोत. जेवढा होईल तेवढा पाय पाठी घेतो आणि इकडे पाहिजे तर आपण थोडंसं गोट्यामध्ये हालचाल करू शकतो. सावकाश आसनातून बाहेर यायचं. आपण एस्पेशली आपण लो बॅक एक गुडघ्यासाठी आणि ग्रॉईन्ससाठी, आपल्या दोन्ही पायाच्या पोटऱ्यांसाठी कॅल्केनियल स्पर, तो एक मोठा हल्लीचा इश्यू आहे की टाच टेकवताना दुखतं सकाळी उठल्यावर. त्यासाठी पण आत्ता जो आपण अभ्यास करत आहोत तो खूप छान. असंच आपण आता दुसऱ्या बाजूने बघत आहोत. दुसऱ्या कुशीवर यायचं आहे. जसं मी म्हटलं, आपल्याला समजा रिस्ट जॉईंटमध्ये मनगटामध्ये वीकनेस आहे, तर हे अशा प्रकारे पण तुम्ही अभ्यास करू शकता. म्हणजे मनगट जिथे वापरला जाणार नाही आणि हाताला रेस्ट मिळते. बस पाय वर खाली, खालचा पाय थोडा गुडघ्यात दुमडून घ्या की सरळ सहजपणे तुमचा पाय आणि जास्ती वर येऊ शकतो. 7 ते 8 वेळा हालचालीत करा. इव्हन हे बाजूची जरा चरबी कमी येण्यासाठी त्याच्यासाठी पण हा अभ्यास चांगला आहे. थोडंसं पाय गुडघ्यात सरळ ठेवत पायाचा अंगठा पकडण्याचा प्रयत्न. पण गुडघ्यात पाय सरळ ठेवणं ही महत्त्वाचं आहे. तो गुडघ्यात पाय सरळ आणि अंगठा नाही पकडू शकत आहात पायाचा, तर पोटऱ्यांवरती हात ठेवून जेवढा होईल तेवढा पाय चेहऱ्याजवळ आणायचा. आपण अभ्यास खूप छान आहे.
1 ते 20 अंक मोजेपर्यंत आपल्याला ठेवायचा, अभ्यास करायचा. आता दुसरा जो शलभासन आपण तिकडे केलं होतं तसंच शलभासनचा अभ्यास. साधारण 45 डिग्रीमध्ये पाय पाठी आणि हनुवटी जमिनीवर ठेवायचे आणि थोडं मेंटेन करायचं. कमरेला मिळालेला पीळ, बॅकवर्ड बेंड, थोडं गोट्यामध्ये हालचाल. जसं मी म्हटलं कॅल्केनियल स्पर सकाळी उठल्यानंतर जरा टाच टेकवताना दुखतं, टाचेचा हाड ते वाढलेलं राहतं वयापरत्वे, किंवा आपले शूज सँडल्स जर कडक असतील तर त्याने देखील हा त्रास होतो. गरम पाण्याचा शेक ते पण खूप छान आहे. जाडं मीठ गरम पाण्यात घालून त्याच्यात पाय ठेवणं ते पण चांगलं आहे. आणि हा जो अभ्यास आपण केला तो अभ्यास याच्यासाठी खूपच छान आहे. साधी सिंपल दाखवलेली आहे, भरपूर आहे अभ्यास. कुशीवर झोपून पण आणि आपण वेगवेगळा करू शकतो. पण सिनियर सिटीजन्स आपल्याला जेवढं जरुरी आहे तेवढंच आपण करणार आहोत. जेवढे शरीराच्या हालचाली प्रत्येक सांध्यामध्ये होतील त्याप्रमाणे अभ्यास करत आहोत. आपल्याला व्हिडिओ आवडला, ह्याच्यातून जर आपल्याला फायदा होत आहे, नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता आणि कोणाला पाठवू शकता. फक्त एवढीच इच्छा आहे की सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः. त्या उद्देशानेच हा अभ्यास रोजच्या रोज मी घेते. तर हा जेवढं व्हिडिओ आपण पाठवू आणि 4 लोकांना आपलेच नातेवाईक ते पण सुदृढ राहतील तब्येती, त्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करूया सर्वांनी. थँक्यू.